Good morning, all. In last week, we was learned unit number first, marketing research. Okay. In this unit, we was learn introduction to marketing research, then marketing research process, and marketing information system. In this lecture, we will start our next unit, unit number 2. So, unit number 2 is marketing research, chapter number first, research design. So now we start our chapter number first, research design. Question first, what is research design? Explain its feature. Research design is described as a systematic method and procedure for collecting needed data. Okay, research design म्हणजे काय आहे? Research design, it is the systematic method and procedure. Research design काय आहे? Procedure आहे for collecting needed data. Like an architecture plan. Research design कसा असतो? एक आर्किटेक्चर प्लॅन जसा आहे, म्हणजे ज्यामध्ये ऑल थिंग्स आर इन्क्लुडिंग बिफोर कंडक्टिंग ऍक्टिव्हिटी. ओके, एखादी ऍक्टिव्हिटी कंडक्ट करण्याच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी ज्या प्लॅन मध्ये इन्क्लूड केलेल्या असतात त्याला आपण आर्किटेक्चर प्लॅन जसं म्हणतो, तसंच रिसर्च डिझाईन ही असणार आहे. Research design provide a plan of action for collecting the required information for marketing decision. Okay, research design काय आहे? तर research design हा एक प्लॅन आहे, प्लॅन ऑफ ऍक्शन आहे फॉर कलेक्टिंग रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन फॉर मार्केटिंग डिसिजन. म्हणजे कोणताही रिसर्च करण्यासाठी तुमच्याकडे कोणत्या मेथड अवेलेबल आहेत किंवा एखादा रिसर्च हा कसा केला पाहिजे, त्यासाठी कोणत्या प्रकारचा डाटा गरजेचा आहे, तो कोणत्या टाइम मध्ये कलेक्ट करायला हवा, त्यासाठी लागणारे रिसोर्सेस कोणते आहेत. ओके, हाऊ मेनी रिसोर्सेस आर रिक्वायर्ड फॉर कंडक्टिंग रिसर्च, ऑल थिंग्स आर मेन्शन अंडर रिसर्च डिझाईन. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण रिसर्च डिझाईन मध्ये मेन्शन करतो. ओके, इंट्रो क्लिअर झाला का? गुड. देन फीचर्स ऑफ रिसर्च डिझाईन. फीचर मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. फर्स्ट फीचर आहे रिसर्च डिझाईन इन्क्लुड्स अ वेल डिफाईन्ड रिसर्च प्रॉब्लेम. तुमच्या रिसर्च डिझाईन मध्ये ऍक्च्युअल तुमच्या रिसर्चचा प्रॉब्लेम काय आहे हा वेल डिफाईन्ड मेन्शन करणं मस्ट आहे. सेकंड थिंग, डेटा नीड्स अँड सोर्सेस. ओके, डेटा कोणत्या टाइपचा तुम्हाला रिक्वायर असणार आहे आणि त्यासाठी तुम्ही कोणते सोर्स यूज करणार आहात, लाईक प्रायमरी सोर्स और सेकंडरी सोर्स. Those sources are mentioned under research design. And cost and time required to start and complete the research. Okay, तुमचा रिसर्च कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला किती कॉस्ट येणार आहे किंवा त्यासाठी तुम्हाला किती टाइम रिक्वायर आहे, ऑल थिंग्स आर इन्क्लुडिंग इन रिसर्च डिझाईन. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या रिसर्च डिझाईन मध्ये मेन्शन असणार आहे. सेकंड पॉइंट, research design like a plan action is prepared in advance to carry out proposed research work. research design हा काय आहे? एक ऍक्शन प्लॅन आहे. research design काय आहे? this is the action plan. well in advance, तो आपण कधी प्रिपेअर केलेला आहे? बिफोर कंडक्टिंग रिसर्च ऍक्टिव्हिटी और रिसर्च प्रोसेस. रिसर्च तुमचा स्टार्ट होण्याच्या आधी तुमच्याकडे हा रिसर्च डिझाईन, रिसर्च प्लॅन असणं महत्वाचं आहे. थर्ड पॉइंट, रिसर्च डिझाईन लाईक अन आर्किटेक्चर प्लॅन. रिसर्च डिझाईन म्हणजेच काय? जसं आर्किटेक्चर प्लॅन असतात तसाच रिसर्च डिझाईन आहे. आर्किटेक्चर प्लॅन का म्हटलेला आहे? कारण आर्किटेक्चर प्लॅन मध्ये काय असतं, ऑल थिंग्स डिसाइड बिफोर स्टार्टिंग दी वर्क. ओके, एखादं वर्क स्टार्ट करण्याच्या आधी आपण काय केलेला आहे, हा प्लॅन प्रिपेअर केलेला असतो आर्किटेक्चरने. सेम रिसर्च डिझाईन सुद्धा तसंच असेल. सो this includes the specific step by step procedure for data collection. आणि यामध्ये तुम्ही डेटा कशा प्रकारे कलेक्ट करणार आहात ह्या सगळ्या गोष्टी रिसर्च डिझाईन मध्ये इन्क्लुड्स असणार आहेत. इज इट क्लिअर? ओके. पॉइंट नंबर 4, रिसर्च डिझाईन इज लाईक अ मास्टर प्लॅन. रिसर्च डिझाईनला काय म्हटलेलं आहे? रिसर्च डिझाईन इज मास्टर प्लॅन बिकॉज all things relating to the research are included under research design. कारण ह्यामध्ये रिसर्च साठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्या डिझाईन मध्ये इन्क्लूड असणार आहेत. मग त्या कोणत्या आहेत? तर पुढे दिलेल्या आहेत बघा. सिलेक्शन ऑफ द रिसर्च प्रॉब्लेम, म्हणजे स्टार्टिंग जिथे आपला रिसर्च सुरुवात होते रिसर्चची, फाइंड आउट द रिसर्च प्रॉब्लेम, आणि लास्ट
रिपोर्ट रायटिंग पर्यंतच्या सगळ्या गोष्टी ह्या तुमच्या ह्या प्लॅन मध्ये इन्क्लूड असणार आहे. सो सिलेक्शन ऑफ द रिसर्च प्रॉब्लेम, डेटा नीड म्हणजे तुम्हाला कोणत्या टाईपच्या डेटाची गरज असणार आहे, सोर्सेस लाईक प्रायमरी और सेकंडरी सोर्सेस, कलेक्शन मेथड म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने डेटा कलेक्ट करणार आहात, लाईक क्वेश्चनायर, इंटरव्ह्यू, ऑब्झर्वेशन, एक्सपेरिमेंट, व्हॉट एव्हर, डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन. ओके, डेटा तुम्ही कसा अनालाइज करणार आहात, तो इंटरप्रिट कसा करणार आहात, ऑल थिंग्स आर इन्क्लुडिंग अंडर रिसर्च डिझाईन. दॅट्स व्हाय हिअर कॉल्ड रिसर्च डिझाईन इज अ मास्टर प्लॅन. म्हणून त्याला एक मास्टर प्लॅन असं म्हटलेलं आहे, कारण ह्या रिसर्च डिझाईनचीच हेल्प घेऊन आपण आपला वर्क किंवा आपला रिसर्च प्रॉब्लेम हा सॉल्व्ह करत असतो. लास्ट पॉइंट, research design outline the method and procedure to be followed for collecting needed information. आणि तुम्हाला कोणत्या needed information ची रिक्वायरमेंट आहे ही आउटलाईन टोटली तुम्ही कुठे मेन्शन केलेली आहे, तर ह्या रिसर्च डिझाईन मध्ये मेन्शन केलेली असते. इज इट क्लिअर क्वेश्चन? ओके, व्हेरी गुड. आवर नेक्स्ट क्वेश्चन इज एक्सप्लेन इम्पॉर्टन्स ऑफ रिसर्च डिझाईन. तर रिसर्च डिझाईन हा काय इम्पॉर्टंट आहे हे आपण आता थोडक्यात काय करायचं आहे इथे लर्न करायचं आहे. कारण रिसर्च डिझाईन काय हे आपण आता थोडंसं बघितलेलं आहे. रिसर्च डिझाईन इज द मास्टर प्लॅन, दीज आर इन्क्लुड्स ऑल थिंग्स रिलेटिंग टू द रिसर्च activity. Okay, so first point is relevant information. It helps to collect information relevant to the research problem under study. मग ह्या रिसर्च डिझाईन मध्ये काय असणार आहे, हिअर इन्क्लूड ओनली रिलेव्हंट इन्फॉर्मेशन. ओके, म्हणजे अनरिलेव्हंट इन्फॉर्मेशन कुठेही तुमच्या रिसर्च डिझाईन मध्ये मेन्शन नसेल. रिलेव्हंट इन्फॉर्मेशन दोज आर युजफुल फॉर कंडक्टिंग रिसर्च, आणि ही इन्फॉर्मेशन तुमच्या त्या डिझाईन मधून तुम्हाला हेल्प करेल. सेकंड पॉइंट, इकॉनॉमिकल. A good research design save time, cost on the data collection and make the data collection more objective. Okay, इकॉनॉमिकल. जर तुमचा रिसर्च डिझाईन हा गुड असेल तर नक्कीच काय करणार आहे, तर तो तुमचा टाइम सुद्धा सेव्ह करेल आणि कॉस्ट सुद्धा सेव्ह करणार आहे. पॉइंट नंबर 3, प्रॉपर डायरेक्शन टू रिसर्च. It give a right direction to the research project. Research design provide proper direction to the researcher to collect data, analyze data and interpret data. That's why here called like a road map. Research design काय आहे, एक रोड मॅप सारखं आहे. ज्यावेळी आपण काय म्हणतो, आपल्याला एखादा रोड क्लिअर होत नसेल तर आपण काय करतो, मॅप वरून तो फाइंड आउट करतो प्रॉपर वेने. तसंच रिसर्च डिझाईन सुद्धा तुम्हाला काय करणार आहे, एक रोड मॅप सारखं तुम्हाला वे दाखवण्याचं काम इथे करेल. And facilitate collection of maximum information with minimum cost. आणि कमीत कमी कॉस्ट मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन कशी कलेक्ट करता येईल ही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्याचं काम मात्र तुम्हाला रिसर्च डिझाईनच्या अंडर आपण करू शकतो. नेक्स्ट पॉइंट, गोल ओरिएंटेड. Research design helps to accomplish research objective because research work is made goal oriented. म्हणजे काहीतरी टार्गेट सेट करूनच आपण काय केलेलं असणार आहे, हा डिझाईन, हा मास्टर प्लॅन, हे ब्ल्यू प्रिंट प्रिपेअर केलेली असणार आहे. दॅट्स वाय रिसर्च डिझाईन कॅन हेल्प इझिली अचीव गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द रिसर्च. पॉइंट नंबर 5, रिसर्च डिझाईन हेल्प टू आन्सर द क्वेश्चन इन लॉजिकल अँड कन्व्हिन्सिंग वे. रिसर्च डिझाईन हेल्प टू आन्सर द क्वेश्चन. जेवढे आपल्याला क्वेश्चन रिसर्च मध्ये पडतायत अशा सगळ्या क्वेश्चनचा आन्सर लॉजिकली पॉइंट ऑफ व्ह्यूने किंवा कन्व्हिन्सिंग वेने आपल्याला देण्याचं काम या रिसर्च डिझाईनच्या अंडर केलं जातं. इज इट क्लिअर? सेकंड क्वेश्चन. ओके, क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये आपण फीचर्स ऑफ रिसर्च डिझाईन लर्न केला आणि क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये आपण काय लर्न केलेला आहे, इम्पॉर्टन्स ऑफ रिसर्च डिझाईन. सिंपल थिंग लक्षात ठेवा, रिसर्च डिझाईन काय आहे, रिसर्च डिझाईन इज अ प्लॅन ऑफ रिसर्च ऍक्टिव्हिटी. Okay, research design is a plan of research activity and it provide a proper direction how to conduct a research. Okay, आपण कशा पद्धतीने रिसर्च करायचा आहे, डाटा कसा कलेक्ट करायचा आहे, आपला टाइम कुठे सेव्ह झाला पाहिजे, कॉस्ट कुठे सेव्ह झाली पाहिजे, ऑल थिंग्स कशामध्ये असणार आहे, त्या डिझाईन मध्ये इन्क्लूड असणार आहे. सो नाउ वी स्टार्ट अवर थर्ड क्वेश्चन.
Types of research design. Okay, what is research design and its type? A research design is a step-by-step approach used by the researcher to conduct a scientific study. Okay, सायंटिफिक वेने तुम्ही तुमचा स्टडी हा कसा कंडक्ट केला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या डिझाइन मध्ये इन्क्लूड्स. It includes various methods and techniques to conduct research so that a research problem can be handled effectively. ह्या डिझाइन मुळे तुम्ही तुमचा कोणताही वर्क असेल जे रिसर्च रिलेटेड आहे हे इफेक्टिव्हली वेने वी कॅन इझिली हँडल ऑल थिंग रिगार्डिंग रिसर्च. देन a researcher has a series of questions that he need to find out answer by conducting research. म्हणजे आपण आपला रिसर्च हा कशा पद्धतीने कंडक्ट केला पाहिजे ऑल थिंग्स प्रोव्हाइडेड बाय द रिसर्च डिझाइन. Research method provide a logical sequence to conduct experiment so that all question can be assessed in a proper order. Research method provide a logical sequence. बऱ्याच लॉजिकली थिंग्स सुद्धा ह्या डिझाइन मध्ये इन्क्लूड्स असणार आहेत. म्हणजे असं नाहीये की फक्त तुम्ही सायंटिफिकली वेनेच काय करताय ह्या रिसर्च डिझाइन फॉलो करताय. तर लॉजिक सुद्धा काय केलं जातं ह्या डिझाइन मध्ये तुम्ही यूज करता आणि तुमचे एक्सपेरिमेंटेशन असतील किंवा ज्या काही थिंक आहे त्या प्रॉपर ऑर्डरने फॉलो करता. रिसर्च डिझाइन विच लीव द लिस्ट मार्जिन ऑफ एरर कॅन बी कन्सिडर ॲट बेस्ट रिसर्च डिझाइन. आणि आपल्याकडून चुका ह्या कमीत कमी कशा करता येईल ह्यासाठी आपण हा रिसर्च डिझाइन काय केलेला असतो तर प्रिपेअर केलेला असतो आणि आपला रिझल्ट आपला रिसर्च हा बेस्ट कसा करता येईल या पॉइंट ऑफ व्ह्यू हे रिसर्च डिझाइन प्रिपेअर केलेलं असतं. इज इट क्लिअर इंट्रो? ओके, व्हेरी गुड. A classification of marketing research design. आता मार्केटिंग रिसर्च डिझाइन जे तुमच्या सिलेबसला आहेत रिसर्च डिझाइन क्लासिफाइड बेसिकली 2 कॅटेगरी मध्ये होतो. एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाइन आणि कन्क्लुसिव्ह रिसर्च डिझाइन. कन्क्लुसिव्ह मध्ये जे दोन पार्ट आहेत डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च अँड कॉजल रिसर्च. ओके, सो आपल्याला 3 रिसर्च डिटेल लर्न करायचं आहे. एक्सप्लोरेटरी रिसर्च, descriptive research and causal research. Okay, so now we learn detail one by one. First point, exploratory design. Exploratory research design. Exploratory म्हणजे काय सांगितलेलं आहे बघा. These types of research design is used for the researchers on which no research is done before and how no study to refer to. म्हणजे एक्सप्लोरेटरी रिसर्च मध्ये काय लक्षात येईल तो आपण नवीनच एखादा रिसर्च करतोय याच्या आधी कोणताही रिसर्च इथे प्रिपेअर झालेला नाहीये. ओके, किंवा फाइंड आउट झालेला नाहीये. ज्यावेळी आपण फर्स्ट टाइम एखादा रिसर्च करतोय दॅट टाइम वी प्रेफर द एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाइन प्लॅन. आणि अशा वेळी मात्र ज्यावेळी आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे त्यावेळी मात्र आपण एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाइन ही मेथड किंवा हा टाइप्स यूज करतो. The focus of exploratory design is to get understanding and knowledge for later investigation. आणि जेव्हा तुमचा रिसर्च कंप्लीट होईल त्याच्यानंतरच तुम्हाला ऍक्च्युली काय थिंक आहे ह्या गोष्टी अंडरस्टँड होतील आणि इन्व्हेस्टिगेट होऊ शकतात. This study determine if a future study is possible or not and later techniques can be developed for more research. आणि मग तुमचा हा जो फर्स्ट हँड रिसर्च आहे त्या रिसर्च मधूनच तुम्ही काय करताय ज्या नवीन एखाद्या टेक्निक्स आहेत त्या फाइंड आउट करताय फॉर द फ्युचर रिसर्च रेफरन्स. आणि ह्या तुमच्या रिसर्च रेफरन्स मधूनच काय होणार आहे फ्युचर रिसर्च हे काय केले जाणार आहे तर इफेक्टिव्हली केले जाऊ शकतात. एक्सप्लोरेटरी रिसर्च लक्षात आलं का? व्हेन वी स्टार्ट वन न्यू थिंग or innovative thing, okay, that time we prefer the exploratory research design. म्हणजे याच्या आधी तुम्हाला कोणताही रेफरन्स नाहीये ह्याच्यासाठीचा किंवा आपण एखादा रेफरन्स बघितला आणि त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण रिसर्च करतोय नाही. तर एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाइन मध्ये तुम्ही काय करताय वी फाइंड आउट अ न्यू थिंग और इनोव्हेटिव्ह थिंग. that time we prefer exploratory research design to prepare our planning for research activity. Okay, good. Advantages of exploratory research design मध्ये काय सांगितले बघा. फर्स्ट आहे इट हेल्प टू डिटरमाइन रिसर्च प्रायोरिटी. आणि ज्यावेळी आपण हा रिसर्च
एक्सप्लोरेटरी रिसर्च प्लॅन प्रिपेअर करतो तर तो काय करेल, आपल्याला एक प्रायोरिटी डिटरमाइन करून देईल. ओके, म्हणजे तुम्ही हा एखादी नवीन गोष्ट फाइंड आउट करताय ना, मग तुम्ही ह्या वेने प्रॉपर जा, ह्या वेने प्रॉपर जा. ओके, म्हणजे प्रायोरिटी तुमच्या काय आहे, तुम्ही आधी काय केला पाहिजे, डेटा कलेक्ट केला पाहिजेत का नाही, त्याच्या आधी तुम्ही काय करा, तर तुमचा जो प्रॉब्लेम हा आहे जो क्लिअरली डिफाईन करा. ओके, आणि त्याच्यानंतर मग डेटा जो काही आहे हायपोथेसिस डिटरमाइन करा, देन डेटा कलेक्ट करा, मग तो अनालाइज करा. that is the priority. Second point, it is useful to gather background data for a particular topic. Okay, it is useful to gather background data. आणि जर कुठे त्याच्याशी रिलेटेड काही आपल्याला गोष्टी अवेलेबल असतील तर त्या गॅदर करा, त्या स्टोअर करा, त्या अनालाइज करा. ओके, पर्टिक्युलर टॉपिकशी हे सांगण्यासाठी सुद्धा एक्सप्लोरेटरी डिझाईन तुम्हाला हेल्प करेल. देन दिस रिसर्च आन्सर ऑल क्वेश्चन लाईक व्हॉट, व्हाय अँड हाऊ. ओके, तुमच्या रिसर्च मध्ये काय आहे, ते का आहे, आणि ते कसं असलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचं काम तुम्हाला ह्या एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईन मधून मिळेल. डिसएडव्हान्टेजेस काय आहेत बघा, ज्यावेळी आपण एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईन यूज करतो त्याचे डिसएडव्हान्टेजेस सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळी फेस करावे लागतात. तर ते कोणते आहेत? फर्स्ट आहे, फाइंडिंग ऑफ द एक्सप्लोरेटरी ग्रुप आर नॉट जनरलाइज्ड ऑन द होल पॉप्युलेशन. ओके, ज्या काही गोष्टी आपण फाइंड आउट केलेल्या आहेत एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईन मधून त्या होल पॉप्युलेशनला आपण अप्लाय नाही करू शकत. दॅट्स वाय दिस इज द डिसएडव्हान्टेजेस. And second disadvantage is outcome of the study are tentative because of its unstructured style of the research. म्हणजे जे आउटकम आहेत तुमच्या रिसर्च डिझाईनचे हे कसे आहेत तर टेंटेटिव्ह आहेत. ओके, आणि अनस्ट्रक्चर्ड असते. दॅट्स वाय दिस इज द लिमिटेशन और डिसएडव्हान्टेजेस ऑफ द एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईन. हे लक्षात ठेवा, हा रिसर्च डिझाईनचा डिसएडव्हान्टेजेस आहे. रिसर्चचा तुमच्या प्रोजेक्टचा किंवा तुमच्या प्रॉब्लेमचा नव्हे, डिझाईन ज्यावेळी आपण प्रिपेअर करतो त्याचे डिसएडव्हान्टेजेस असतात. आवर सेकंड पॉइंट इज डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन. These types of research design is used to describe the characteristic of population or phenomena being researched. म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह, डिस्क्राईब. ओके, वर्डिंग वरूनच तुमच्या लक्षात येईल. ह्या डिझाईन मध्ये आपण काय करतो तर कॅरेक्टरिस्टिक आपल्या होल पॉप्युलेशनच्या काय आहेत ह्या डिस्क्राईब केल्या जाणार आहेत डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन मध्ये. This study provide the answer to what and does not provide the answer to how, when and why. म्हणजे फक्त तुमचा रिसर्च काय आहे, तुम्ही काय करणार आहात, एवढ्याच गोष्टी सांगण्याचं काम हा डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च स्टडी मध्ये केलं जाणार आहे. मग ते का केलं जाणार आहे, कधी करायचं आहे, कसं करायचं आहे, हाऊ, वेन, वाय, याचं आन्सर मात्र डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च स्टडी मध्ये दिलं जात नाही. Descriptive research does not require an internal validity to describe the characteristic of a population. Okay, descriptive research does not require an internal validity. इथे काहीच नाही, कोणत्याही प्रकारची व्हॅलिडिटी दिली जाणार नाहीये तुमच्या होल पॉप्युलेशनशी रिलेटेड. These types of research is used to calculate frequency, average and statistical data. म्हणजे हा जो रिसर्च डिझाईन आहे हा कधी यूज केला जाणार आहे तर एखादी फ्रिक्वेन्सी तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे किंवा एखादा ऍव्हरेज फाइंड आउट करायचा आहे, तो स्टॅटिस्टिकल डेटा आहे, ह्यासाठी तुम्ही हा डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन प्रिपेअर करू शकता. इज इट क्लिअर इंट्रो? ओके, त्याचे ऍडव्हान्टेजेस बघा काय आहेत. दिस अप्रोच गॅदर अ लार्ज अमाउंट ऑफ डेटा फॉर द स्टडी. म्हणजे ज्यावेळी खूप साऱ्या डेटामध्ये, फॉर एक्झाम्पल आता ऍव्हरेज सांगितलं तुम्हाला, ऍव्हरेज फाइंड आउट करायचं आहे, फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची आहे, अशा टाइम साठी मात्र तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह स्टडी रिसर्च डिझाईन प्रिपेअर करू शकता. ओके, विथ द हेल्प ऑफ स्टडी रिच डेटा कॅन बी इल्ड फॉर द फ्युचर रेफरन्स. A more focused study can be developed by using the limitation of the study as a useful tools. Okay, a more focused study कसं आहे, ज्यावेळी आपण एकाच ठिकाणावरती एकाच प्रॉब्लेम वरती कॉन्सन्ट्रेट करतो. फॉर एक्झाम्पल आता सांगितलं ऍव्हरेज फाइंड आउट करायचं आहे आपलं, ठीक आहे, एक थिंक आपली डिफाईन आहे, मोर फोकस आहे, अशा वेळी हा डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च स्टडी तुम्ही काय करू शकता, इझिली फाइंड आउट इझिली यूज करू शकता. The descriptive design
give a general overview of the study which is helpful to determine useful pointer for which variable are worth studying. आणि तुमचं व्हेरिएबल कोणतं वरती आहे हे सांगण्याचं काम ह्या डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन मधून इझिली केलं जाऊ शकतं. मग याचे काही डिसएडव्हान्टेजेस सुद्धा तुम्हाला बघायला मिळतात. सिंपल थिंग लक्षात आली. डिस्क्रिप्टिव्ह आपण कधी यूज करतो रिसर्च डिझाईन? our population or our study is more focused or more straight. okay, clear आहेत all things, त्यामुळे आपण डिस्क्रिप्टिव्ह स्टडी रिसर्च डिझाईन हा यूज करतो. बिकॉज हियर descriptive research design describe the population characteristic. clear? very good. डिसएडव्हान्टेजेस आपण सांगितलेले आहेत इथे काही. फर्स्ट आहे this study entire depend on the instrumentation for observation and measurement. ओके, आता इथे काय करावं लागतं तर तुमच्या डिपेंडन्सी मात्र कशावरती आहे? काही इन्स्ट्रुमेंट वरती आहे, काही ऑब्झर्वेशन वरती असणार आहे. The outcome of the descriptive design can't be used to disapprove a hypothesis. म्हणजे जर एखादा हायपोथेसिस तुम्हाला डिसअप्रूव्ह करायचा आहे तर मात्र डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन तुम्हाला हेल्प नाही करणार आहे. म्हणजे पॉझिटिव्ह पॉइंट फक्त सांगण्याचं काम डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन करते. निगेटिव्ह म्हणजे एखादा हायपोथेसिस ओके ह्या गोष्टी चुकीच्या होत्या हे आम्ही प्रूव्ह केलेलं आहे हे तुम्ही तुमच्या डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन मध्ये नाही सांगू शकत. म्हणून काय आहे? दिस इज द डिसएडव्हान्टेज. क्लिअर? आणि तुमचा थर्ड टाइप आहे causal research design. These types of research study is used to analyze the phenomena of the conditional statement. okay, एखादी कंडिशन काय होती, ती कशी होती, ह्या गोष्टी सांगण्याचं काम causal research design च्या अंडर केलं जाऊ शकतं. फॉर एक्झाम्पल, इफ ए दॅन बी, ए हा कसा होता बी पेक्षा, हे सांगण्याचं काम ह्या रिसर्च डिझाईनची हेल्प घेऊन आपण करू शकतो. The purpose of using these types of research is to evaluate the impact of specific change on existing standard and convention. म्हणजे काय सांगितलं जातं बघा यामध्ये? The purpose of using these types of research is to evaluate the impact of specific change. म्हणजे एखाद्या गोष्टीचा इम्पॅक्ट हा कशा प्रकारे होऊ शकतो. ओके, म्हणजे हे सिच्युएशन सांगण्याचं काम, कंडिशन सांगण्याचं काम ह्या रिसर्च डिझाईनच्या अंडर आपण करू शकतो. In the most social studies, a causal explanation is required to test the hypothesis. आणि hypothesis testing साठी social studies मध्ये हा causal research design यूज करू शकतो आपण. Causality can be determined by observing the variation in the variable which are assumed to be causing a change in the other variable. आणि एक व्हेरिएबलचं रिलेशन दुसऱ्यासोबत काय आहे, एक व्हेरिएबल चेंज झाल्यानंतर दुसऱ्यावरती काय इम्पॅक्ट होतो हे सांगण्याचं काम कॉजल रिसर्च डिझाईनच्या अंडर केलं जाऊ शकतं. ऍडव्हान्टेजेस: there are high chance of replication in these types of the research design. okay, high chance replication काय आहे रिसर्च डिझाईनचा, त्यासाठी हेल्प होईल. This study has internal validity because a systematic subject selection. Causal research design च्या अंडर मात्र इंटरनल व्हॅलिडिटी सांगितलेली आहे. वाइस वर्सा कशाच्या अंडर? याच्या आधी आपण कोणता बघितलेला आहे? फर्स्ट आपण कोणता बघितलेला आहे सांगा बरं? डिस्क्रिप्टिव्ह. ओके, तर डिस्क्रिप्टिव्हच्या काय असणार आहे? बरोबर अपोजिट असणार आहे कॉजल. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन मध्ये तुम्हाला इंटरनल व्हॅलिडिटी दिली जात नाही, पण कॉजल मध्ये तुम्हाला इंटरनल व्हॅलिडिटी काय आहे हे सांगितलं जातं, कारण हा सिस्टमॅटिक सब्जेक्ट सिलेक्शन हे इथे पॉसिबल असतं. दॅट्स वाय बाय प्रोव्हाइडिंग अ कॉजल लिंक बिटवीन व्हेरिएबल अँड इलिमिनेटिंग अदर पॉसिबिलिटी. आणि अदर पॉसिबिलिटी वी कॅन इझिली इलिमिनेट. इट हेल्प पीपल टू अंडरस्टँड द होल वर्ल्ड. ओके, आणि बाकी सगळ्या गोष्टी आपण वी कॅन इझिली अंडरस्टूड, आणि इथे आपण इझिली अंडरस्टूड करू शकतो. दॅट्स वाय दिस इज सम ऑफ द ऍडव्हान्टेजेस ऑफ कॉजल रिसर्च डिझाईन. डिसएडव्हान्टेजेस काही दिलेले आहेत. फर्स्ट आहे ऑल रिलेशनशिप कांट बी कॉजल.
म्हणजे प्रत्येक गोष्टी कॉजल असतील असं नाही, ओके, कंडिशनल असतील असं नाही, त्याला बाकी सुद्धा फॅक्टर काहीतरी इम्पॅक्ट करणारे असू शकतात. देर आर चान्स दॅट टू अनरिलेटेड इव्हेंट सीम टू बी रिलेटेड, आणि आपण बऱ्याच वेळी एखाद्या अनरिलेटेड गोष्टी सुद्धा काय करू शकतो, इथे रिलेटेड आहेत म्हणून सुद्धा कॉजल मध्ये सांगितल्या जाऊ शकतात त्याचा, म्हणून हा डिसएडव्हान्टेजेस आहे. इट इज डिफिकल्ट टू डिटरमाइन द कन्क्लुजन अबाउट कॉजल रिलेशनशिप, आणि ते कन्क्लुजन काढणं मात्र काय आहे तर बऱ्याच काय आहे म्हणजे इम्पॉसिबल आहे. फॉर एक्झाम्पल एखादा ऍक्सिडेंट झाला, आपण ते कंडिशन का सिच्युएशन आपण काय केली, ऑब्झर्व केली, त्याला कंडिशन कोणत्या मॅटर करू शकतात, तर ह्या त्याच्याशी रिलेटेड लिंक करत गेलो आपण, आणि त्या लिंक करणाऱ्या गोष्टी ह्या प्रॉपर आहेत का, आणि प्रॉपर नसल्या तर आपला रिझल्ट काय होऊ शकतो तर रॉंग येऊ शकतो. ओके, सो इथे कन्क्लुजन फाइंड आउट करणं इट्स व्हेरी डिफिकल्ट. The cause must come before the effect if two variable are related to each other. Okay, मग एखाद्या दोन व्हेरिएबलचं रिलेशन काय आहे हे इथे सांगणं मात्र थोडं डिफिकल्ट जाणार आहे. It is difficult to tell which variable is the cause and which variable is the effect is the causal design. आणि या causal design मध्ये कोणतं व्हेरिएबल हे कॉज आहे आणि कोणतं व्हेरिएबल हे इफेक्ट आहे, दॅट मीन्स डिपेंडंट व्हेरिएबल और इनडिपेंडंट व्हेरिएबल. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू फाइंड आउट. ओके, आणि हे थोडंसं काय होतं तर थोडंसं डिफिकल्ट होणार आहे कॉजेस आणि इफेक्ट रिलेशनशिप सांगण्याचं आहे. इज इट क्लिअर? ओके, सो फोर्थ क्वेश्चन इज व्हॉट इज हायपोथेसिस, एक्सप्लेन इट्स फीचर. हायपोथेसिस म्हणजे काय? हायपोथेसिस इज अ टेंटेटिव्ह अझम्पशन. हायपोथेसिस म्हणजे काय आहे? एक टेंटेटिव्ह अझम्पशन आहे. The hypothesis is an assumption that is made on the basis of some evidence. आणि काही त्याला एव्हिडन्स मॅटर करतात. म्हणजे असंच एखाद्या गोष्टीबद्दल आपण अझम्पशन ठरवलेलं नसतं, तर त्यासाठी काही एव्हिडन्स सुद्धा महत्वाचे आहेत, पण त्या गोष्टी आतापर्यंत आपण समजत आलेलो आहोत. दिस इज कॉल्ड द हायपोथेसिस. This is an initial point of any investigation that translate the research question into the prediction. कोणताही रिसर्च करण्यासाठी आपल्या सोशल स्टडी मध्ये मात्र रिसर्च करण्यासाठी तुम्हाला हायपोथेसिस असणं महत्वाचं आहे. त्या गोष्टी डिटरमाइन आहेत आणि म्हणून आपण काय करतो, त्या प्रूव्ह किंवा डिसप्रूव्ह करण्याचं काम इथे करत असतो. इट इन्क्लुड्स कंपोनेंट लाईक व्हेरिएबल, पॉप्युलेशन, रिलेशन बिटवीन टू और मोर व्हेरिएबल एक्सेट्रा. ओके, मग ह्या गोष्टी काय आहेत, ह्या गोष्टीचं रिलेशन कसं आहे हे आपण हायपोथेसिस मध्ये फाइंड आउट करतो आणि त्यांचा टेस्ट हे केली जाते. A research hypothesis is a hypothesis that is used to test the relationship between two or more variables. एक गोष्ट लक्षात ठेवा, हायपोथेसिस टेस्टिंग मध्ये कोणत्याही एका व्हेरिएबलचा टेस्ट होत नाही. म्हणजे टेस्टिंग साठी नेहमी तुमच्याकडे दोन व्हेरिएबल डिपेंडंट आणि इनडिपेंडंट असणं महत्वाचं आहे. ओके, सिंपल थिंग, हायपोथेसिस इज द टेंटेटिव्ह अझम्पशन. एक अझ्युम आपण काहीतरी केलेलं आहे, प्रोबॅबल काहीतरी केलेलं आहे, आणि म्हणून आपण हायपोथेसिस टेस्टिंग हे करत असतो. कॅरेक्टरिस्टिक ऑफ हायपोथेसिस. द हायपोथेसिस शुड बी क्लिअर अँड प्रिसियस टू कन्सिडर इट टू बी रिलायबल. ओके, हायपोथेसिस तुमचे कसे असले पाहिजे, क्लिअर असले पाहिजे. दॅट्स वाय जर ते क्लिअर असतील तरच आपण काय करू शकतो, वी कॅन इझिली टेस्ट, तरच आपण ते इझिली टेस्ट हे करू शकतो. If the hypothesis is the rational hypothesis, then it should be starting the relationship between variable. Okay, आणि जर ते रॅशनल असतील तरच आपण त्यांचं रिलेशन काय आहे हे फाइंड आउट करू शकतो. The hypothesis must be specific and should have scope for the conducting more tests. जर तुमचे हायपोथेसिस स्पेसिफिक असतील, वी कॅन इझिली कंडक्ट मोर टेस्ट. आता टेस्टिंग हा हायपोथेसिस तुम्हाला आहे पुढे, त्या टेस्ट मग टी टेस्ट आहे, एफ टेस्ट आहे, झेड टेस्ट आहे, काय स्क्वेअर्स टेस्ट आहे. हा टेस्ट आपण काय करू शकतो, जर तुमच्या हायपोथेसिस स्पेसिफिक असतील म्हणजे इझिली अंडरस्टूड असतील, वी कॅन फाइंड आउट मोर टेस्ट. ओके, आणि त्याच्याशी रिलेटेड आणखी आपण टेस्ट कोणत्या करू शकतो हे आपण बघू शकतो. नेक्स्ट, the way of explanation of the hypothesis must be very simple. म्हणजे तुमच्या हायपोथेसिसचं मीनिंग किंवा तुम्हाला तो एक्सप्लेन करायचा आहे. ओके, दिस इज द रिलेशनशिप बिटवीन टू और मोर व्हेरिएबल, दिस इज द पॉझिटिव्ह, दिस इज द निगेटिव्ह. हे जे एक्सप्लेनेशन आहे हे सिंपल असलं पाहिजे.
म्हणजे असं नाही की काहीतरी आपण सोशल स्टडी मध्ये हायपोथेसिस मेन्शन केलेला आहे, तो प्रूव्ह केला, डिस्प्रूव्ह केला, तो त्याच फील्ड मधल्या लोकांना समजेल. असं न करता तो जो स्टडी आहे तो हायपोथेसिस आहे. कोणत्याही एखाद्या म्हणजे अदर फील्डच्या पर्सनने जरी तो बघितला तरी त्याला इझिली अंडरस्टँड झाला पाहिजे. अशी तुमच्या हायपोथेसिस असणं, असा तो टेस्ट होणं महत्वाचं आहे. ओके. देन the way of explanation of the hypothesis must be very simple. म्हणून तो कसा असला पाहिजे, हायपोथेसिस व्हेरी सिम्पल असणं महत्वाचं आहे. And it should also understood that the simplicity of the hypothesis is not related to its significance. Okay. बऱ्याच वेळ म्हणण्यापेक्षा आपण बेसिकली हायपोथेसिस मध्ये काय करतो, तो सिग्निफिकंट आहे की इनसिग्निफिकंट आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. देन टाइप्स ऑफ हायपोथेसिस बघा. फर्स्ट आहे सिंपल हायपोथेसिस. सिंपल हायपोथेसिस it show a relationship between one dependent variable and single independent variable. सिंपल हायपोथेसिस यामध्ये तुम्हाला सांगितलं इंट्रो मध्ये की हायपोथेसिस टेस्ट करण्यासाठी तुमच्याकडे दोन व्हेरिएबल असणं महत्वाचं आहे. फर्स्ट इज डिपेंडंट व्हेरिएबल, सेकंड इज इंडिपेंडंट व्हेरिएबल. मग सिंपल हायपोथेसिस मध्ये काय सांगायचं आहे, इट शो द रिलेशनशिप बिटवीन डिपेंडंट व्हेरिएबल अँड इंडिपेंडंट व्हेरिएबल. ओके. सिंपल थिंग. फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे इथे त्यांनी, इफ यू ईट मोर व्हेजिटेबल you will lose weight faster. म्हणजे जर तुम्ही व्हेजिटेबल जास्त ईट केले तुम्ही तुमचं वेट हे इझिली लॉस करू शकता. सिंपल थिंग. हियर eating more vegetable is an independent variable and while losing weight is dependent variable. ओके. म्हणजे आपल्याला वेट लॉस करायचा आहे, हा कशावरती डिपेंड आहे, तर व्हेजिटेबल वरती डिपेंडंट आहे. ओके. सेकंड टाइप आहे कॉम्प्लेक्स हायपोथेसिस. कॉम्प्लेक्स हायपोथेसिस म्हणजे काय, इट शोड द रिलेशनशिप बिटवीन टू और मोर डिपेंडंट व्हेरिएबल अँड टू और मोर इंडिपेंडंट व्हेरिएबल. सिंपल मध्ये एकच इंडिपेंडंट व्हेरिएबल होता, एकच इंडिपेंडंट होता. कॉम्प्लेक्स मध्ये बरोबर त्याच्या अपोजिट असणार आहे. डिपेंडंट मध्ये 2 ते 3 व्हेरिएबल आहेत, इंडिपेंडंट मध्ये मोर व्हेरिएबल आहेत. सिंपल. ओके. फॉर एक्झाम्पल बघा काय सांगितलं इथे, eating more vegetable and fruits leads to weight loss, glowing skin, reduce the risk of many diseases, etc. ओके. म्हणजे एका तुमच्या डिपेंडंट व्हेरिएबल वरती इंडिपेंडंट थिंग बऱ्याच असणार आहे. ओके. म्हणजे तुम्ही जर व्हेजिटेबल मोर ईट केले तर त्यामुळे काय होऊ शकतं, सांगितलेलं आहे वेट लॉस होऊ शकतो, स्किन ग्लो करू शकते, रिड्युसिंग द रिस्क ऑफ मेनी डिसेस. म्हणजे अजून काही तुमचे डिसेस असतील ते सुद्धा काय होऊ शकतात, तर रिड्यूस होऊ शकतात. मग त्यामध्ये कोणते आहेत, हार्ट डिसेस असतील, हाय ब्लड प्रेशर असेल, सम कॅन्सर असते, एक्सेट्रा. ओके. म्हणजे लक्षात येते का, आता इथे काही डिपेंडंट व्हेरिएबल एकच नाही किंवा इंडिपेंडंट व्हेरिएबल एकच नाही, तर त्यासाठी बऱ्याच व्हेरिएबल मध्ये इथे इन्क्लूड हे केलेले आहे. थर्ड आहे डायरेक्शनल हायपोथेसिस. It shows how a researcher is intellectual and committed to a particular outcome. Okay, direction देण्याचं काम इथे केलं जातं. It shows how researcher is intellectual and committed to the particular outcome. The relationship between the variable can also predict its nature. म्हणजे व्हेरिएबल वरून त्याचं प्रिडिक्शन नेचर काय आहे हे आपण फाइंड आउट करतो. फॉर एक्झाम्पल, children age 4 years eating proper food over a 5-year period. ओके. म्हणजे चिल्ड्रन काय आहेत तर 4 वर्षानंतर मोर प्रॉपर फूड काय करू शकतात, ईट करू शकतात, दॅन 5 year हॅव्हिंग हायर IQ लेवल दॅन चिल्ड्रन नॉट हॅव्हिंग अ प्रॉपर मील. मील म्हणजे काय म्हणतो आपण, लंच टाइम. ओके. प्रॉपर लंच टाइम. जर त्यांनी प्रॉपर लंच नाही घेतला तर त्यांचा IQ कसा होईल, कमी होईल. म्हणजे आपल्याला इथे काय सांगितलेलं आहे, डायरेक्शन दाखवलेलं आहे. दिस शो द इफेक्ट अँड डायरेक्शन ऑफ इफेक्ट. ओके. म्हणजे इथे आपल्याला डायरेक्शन देण्याचं काम डायरेक्शनल हायपोथेसिस करतो. फोर्थ पॉइंट आहे नॉन डायरेक्शनल हायपोथेसिस. आता इथे डायरेक्शन वगैरे काही नाही, डिरेक्टली तुम्हाला हायपोथेसिस मेन्शन केला जातो. इट इज युज्ड when there is no theory involved. म्हणजे कोणतीही theory involved नाहीये. It is the statement that a relationship exists between two variables. म्हणजे आपण काय सांगतो की दोन व्हेरिएबल तरी इम्पॉर्टंट आहेत,
तर 2 व्हेरिएबल फक्त असणार आहे तिथे. मग त्यांचं रिलेशन काय आहे, त्यांचं डायरेक्शन काय आहे, डझंट मॅटर. विदाउट प्रिडिक्टिंग द एक्झॅक्ट नेचर or direction of the relationship. म्हणजे एक्झॅक्ट नेचर काय आहे, त्यांचं एक्झॅक्ट रिलेशन काय आहे, we are not clearly defined. That's why called non-directional hypothesis. पॉइंट नंबर 5, नल हायपोथेसिस. नल हायपोथेसिस आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस हे कॉमन आहे, जे बऱ्याच रिसर्च मध्ये यूज केले जातात. नल हायपोथेसिस म्हणजे काय बघा, इट प्रोव्हाइड द स्टेटमेंट विच इज द कॉन्ट्ररी टू द हायपोथेसिस. इट इज द निगेटिव्ह स्टेटमेंट. हे महत्वाचं आहे. नल हायपोथेसिस ऑलवेज इंडिकेट अ निगेटिव्ह स्टेटमेंट. ओके, अँड देर इज नो रिलेशनशिप बिटवीन. म्हणजे आता लक्षात ठेवा, कोणत्याही नल हायपोथेसिसचं म्हणजे स्टार्टिंग जे आहे ते इथून होईल. देर इज नो रिलेशनशिप बिटवीन डिपेंडंट अँड इंडिपेंडंट व्हेरिएबल. ओके, डिपेंड ऑन आवर प्रॉब्लेम डिपेंडंट व्हेरिएबल कोणता असेल आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल कोणता असणार आहे. ओके, द सिम्बॉल इज डिनोटेड बाय HO. म्हणजे नल हायपोथेसिस असं तुम्ही प्रॉपर वर्डिंग नाही देत कधी आपण रिसर्च मध्ये, तर HO, दिस इज द इंडिकेटेड नल हायपोथेसिस, and we write proper null hypothesis. That means there is no relationship between dependent or independent variable. And our last point is associative and causal hypothesis. Associative hypothesis occurs when there is a change in one variable resulting is change in other variable. म्हणजे एक व्हेरिएबल चेंज झाला तर दुसरा व्हेरिएबल हे चेंज होऊ शकतं. Whereas causal hypothesis proposed a causes and effect interaction between two or more variable. आणि causal hypothesis मध्ये काय सांगितलं जातं, तर causes and effects interaction between two or more variable हे सांगितलेलं आहे. इज इट क्लिअर? ओके, आपण कोणते कोणते टाइप्स बघितले बघा. सिंपल हायपोथेसिस मध्ये सिंपल असणार आहेत, 1 or 2 व्हेरिएबल असणार आहेत. कॉम्प्लेक्स मध्ये जास्त व्हेरिएबल असणार आहेत, दॅट्स वाय हिअर कॉल्ड कॉम्प्लेक्स. डायरेक्शन हायपोथेसिस प्रोव्हाइड प्रॉपर डायरेक्शन फॉर डिपेंडंट or independent or 2 or more variable. Non-directional hypothesis not provide proper direction or exact nature, that's why called not directional hypothesis. Then null hypothesis is always formed in negative sentence. Okay, or these indicate the dependent and independent variable relationship. And associate and causal hypothesis means it is associate indicate the change one variable, same time change the another variable relating to the such variable. And second thing, causal hypothesis means the here indicate the causes and effect interaction between two or more variable. Okay, is it clear? थोडंसं रिवाइज करा. काही डाउट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. थँक्यू.